तर सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला ठाण्यामधून अटक करण्यात आलेली आहे। ठाण्याच्या कासारवडवली भागातून हल्लेखोराला मध्यरात्री अटक करण्यात आलेली आहे। मोहम्मद आलियान यानेच सैफवर हल्ला केला, पोलिसांनी हा दावा केलेला आहे। आरोपीने सुरुवातीला आपलं नाव विजय दास असं सांगितलं, अशी माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे। पकडलं जाण्याच्या भीतीने आरोपीने आपलं नाव बदललं आणि विजय दास असल्याचं सांगितलं। कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। कृष्णा, वृषाली, मध्यरात्री ठाण्यामध्ये ही जेव्हा कारवाई सुरू होत होती तेव्हापासून आतापर्यंतची सगळे घटनाक्रम बघितले तर कारवाई कशा पद्धतीने झाली आणि त्यानंतर आरोपीला कुठे कुठे आणलं याची सगळी एक्सक्लुझिव्ह दृश्य जी आहेत ते आता आपल्याकडे मिळालेले आहेत। जिथे ही सगळी कारवाई झाली त्या ठाण्यातल्या जे मजुरांचं कॅम्प आहे तिथे सुद्धा आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणामध्ये सगळे जे मजूर होते त्यांना बाहेर काढण्यात आलेलं होतं, एकत्रित बसवण्यात आलेलं होतं आणि या लोकांच्या माध्यमातून आरोपीचा शोध जो आहे तो घेतला जात होता। आरोपी तिथे लपल्याची माहिती जी आहे ती मुंबई पोलिसांना मिळालेली होती आणि त्यानुसार जवळपास 100 ते 125 पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेले होते आणि त्यांनी या सगळ्या परिसराला चहूबाजूने वेढा दिला आणि या सगळ्या लोकांची मजुरांची चौकशी केली आणि त्यानंतर आरोपी त्या कॅम्पच्या पाठीमागच्या बाजूला असणारा जो जंगल भाग आहे तिथे लपल्याची माहिती मिळाली। त्यानंतर आरोपीला तिथून ताब्यात घेण्यात आला आणि तिथून चेंबूर पोलीस ठाण्यामध्ये पहिल्यांदा आरोपीला आणण्यात आलं। चेंबूर पोलीस ठाण्यात मुंबईचे सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी पहिल्यांदा आरोपीची प्राथमिक चौकशी केली। या मधल्या काळामध्ये आरोपीनंच सैफ अली खानच्या घरामध्ये प्रवेश करून त्याच्यावरती हल्ला केल्याचं निष्पन्न झालेलं होतं। पोलिसांनी हे जवळपास आता स्पष्ट केलेलं आहे आणि या आरोपीला चेंबूर पोलीस ठाण्यातून चौकशी पूर्ण झाल्यानंतर खार पोलीस ठाण्यामध्ये आता नेण्यात आलेलं आहे। तिथे सुद्धा मुंबई पोलीस दलातले वरिष्ठ अधिकारी आरोपीची चौकशी करत आहेत। तर दुसरीकडे पत्रकार परिषद सुद्धा मुंबई पोलिसांची थोड्याच वेळामध्ये होणार आहे। 9 वाजता या परिमंडळाचे जे काही पोलीस उपायुक्त आहेत किंवा त्यांच्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी इथे पत्रकार परिषद घेऊ शकतात आणि या सगळ्या अटकेची माहिती किंवा आरोपी कुठे कुठे गेलेला होता, मागच्या 3-4 दिवसापासून ज्या पद्धतीने तपास सुरू होता तर आरोपी नेमका कुठे लपलेला होता आणि या आरोपीनं सैफ अली खानच्या घरामध्ये कसा प्रवेश मिळवला, त्याचबरोबर हल्ला करण्याचा नेमका उद्देश काय, असे अनेक प्रश्न जे अनुत्तरित आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज पत्रकार परिषदेमध्ये किंवा कोर्टाच्या सुनावणीच्या वेळेला मिळू शकतील। आज दुपारी आरोपीला कोर्टामध्ये हजर केलं जाईल आणि त्यावेळी रिमांडमध्ये कोणकोणते उल्लेख आरोपीचे केले जातात, या रिमांडमध्ये आरोपीचा नेमका उद्देश काय हे स्पष्ट केले जातं का, शिवाय या तपासाच्या अनुषंगाने कोणकोणते मुद्दे जे आहेत ते मुंबई पोलिसांच्या वतीने मांडले जातात हे सुद्धा स्पष्ट होणं बाकी आहे। सध्या आरोपीची खार पोलीस ठाण्यामध्ये चौकशी सुरू आहे आणि जेव्हा आरोपीला पहाटेच्या सुमारास खार पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आलेलं होतं तेव्हाचे सुद्धा एक्सक्लुझिव्ह दृश्य आपल्या हाती लागलेले आहेत। आरोपी हा खार पोलीस ठाण्यामध्ये जे कर्मचारी घेऊन आलेले होते किंवा ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी हे एक मोठं थरारक ऑपरेशन पार पडलेलं आहे त्यांचा सुद्धा एक फोटो समोर आलेला आहे। त्याच्यामध्ये विक्ट्री साईन दाखवताना पोलीस अधिकारी पाहायला मिळतात। खरं तर मुंबई पोलिसांचं स्थानिक पोलीस जे स्थानिक पोलीस ठाणे आहे वांद्रे पोलीस ठाणे त्यांच्यामध्ये आणि क्राईम ब्रांचची वेगवेगळी पथकं यांच्यामध्ये खरं तर ही जोरदार शर्यत होती कोण पहिल्यांदा आरोपीला अटक करेल आणि त्या पद्धतीनं सीसीटीव्ही फुटेज असेल किंवा इतर जे काही मानवी कौशल्याच्या आधारे जी माहिती मिळते त्या अनुषंगाने आरोपीचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी पथकं फिरत होती। अनेक सीसीटीव्ही फुटेज आतापर्यंत या आरोपीची समोर आलेली होती आणि अखेर आरोपीला ठाण्याच्या कासारवडवली भागामधून जिथे मजुरांचं कॅम्प आहे आणि तिथून त्याच्या पाठीमागच्या बाजूला जंगल परिसरातून आरोपीला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत। सध्या आरोपी पोलिसांच्या कस्टडीमध्ये आहे, त्याची चौकशी सुरू आहे। पत्रकार परिषद झाल्यानंतर आरोपीला कोर्टात नेण्यात येईल आणि कोर्टामध्ये रिमांडमध्ये नेमके कोणते मुद्दे जे आहेत ते टाकले जातात, शिवाय आरोपीचा नेमका उद्देश काय जो अद्याप स्पष्ट झालेला नाहीये। आरोपी फक्त चोरीच्या उद्देशाने घुसलेला होता किंवा त्याचा काही वेगळा उद्देश होता हे अद्याप स्पष्ट नाही आणि त्यामुळे कोर्टातली आजची सुनावणी अत्यंत महत्त्वाची असणार आहे। यामध्ये कदाचित आरोपीचा नेमका उद्देश हे पोलीस स्पष्ट करू शकतात। मात्र आजचा दिवस आपण पाहतोय की सैफ अली खानवरती हल्ला झाल्यानंतर मागच्या 3 दिवसांमध्ये ज्या काही थरारक गोष्टी मुंबईमध्ये घडतात किंवा पोलिसांचा तपास पाहायला मिळतोय या सगळ्या तपासानंतर मुंबई पोलिसांना मोठं यश मिळालंय आणि अखेर आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। मोहम्मद आलियान असं आरोपीचं नाव आहे आणि तो वेस्ट बंगालचा रहिवासी असल्याचं सुद्धा मुंबई पोलिसांकडून आतापर्यंत सांगण्यात येत आहे। नक्कीच धन्यवाद कृष्णा, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। तर आरोपीला ज्या वेळेला खार पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं त्यावेळेची दृश्य आपण एकीकडे पाहताय। तर सैफवर हल्ला करणारा ठाण्यामधील हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होता। पोलिसांनी आरोपीचं मोबाईल लोकेशन ट्रेस केलं। कशा पद्धतीनं पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला ते आपण या ठिकाणी पाहताय। आरोपी हॉटेल जवळच्या निर्जन रस्त्यावर झाडांमागे लपून बसला होता। पोलिसांनी जंगलाचा परिसर चारही बाजूंनी घेरला आणि आरोपीला पकडलं। मुंबई आणि ठाणे पोलिसांनी शोध मोहीम राबवत आरोपीला बेड्या ठोकल्या।
आरोपी काही महिन्यांपासून बेरोजगार होता अशी माहिती आहे. पैशांसाठी चोरीच्या उद्देशानं आरोपीनं सैफच्या घरी प्रवेश केल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती आहे. आरोपी मुंबईतील वरळी कोळीवाड्यामध्ये काही मित्रांसोबत भाड्याच्या घरामध्ये राहतो. आरोपी पश्चिम बंगालमधील नदिया तालुक्यामधील रहिवासी असून त्याचं वय 33 वर्ष आहे.